आता कालपासून आपण एक व्हिडिओमध्ये जे आपण तक्रार फॉर्मचं वगैरे के-वाय-सी ज्यांची झाली नाही त्यांना पैसे कसे भेटणार त्या बाबतीत आपण व्हिडिओ वगैरे बनवला. त्यामध्ये एक आपले जे सबस्क्रायबर आहेत, त्यांचा एक कमेंट होता आणि ते कमेंटबद्दल आता आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. त्यांचा कमेंट खूप म्हणजे चांगला आहे. ते मला पण अगदी बरोबर वाटलं आणि त्या बाबतीत तुमचे सगळ्यांचे प्रश्न जास्तीत करून तर ते कमेंटबद्दलच असणार आहे. ते सेम तसेच असणार आहे. तर ते कमेंटबद्दल आता आपण जाणून घेऊया आणि जे काही मी व्हिडिओमध्ये पाठीमागच्या वेळी जे यादीबद्दल आणि ते तक्रार फॉर्मबद्दल सांगितलं होतं. तर ते त्या बाबतीत पण आपल्याला व्हिडिओ म्हणजे कमेंट भरपूर येत आहेत, की ते कसं काय म्हणजे ते यादीबद्दल त्यांचा काय-काय प्रॉब्लेम एकेकांना येत आहे, की जे जिल्ह्यातील त्यांच्या जिल्ह्यातील वगैरे. तर त्या बाबतीत सुद्धा अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तर तुम्ही कमेंट करून सांगा, की तुमच्या जिल्ह्याचं वगैरे काय असा प्रॉब्लेम येत आहे का यादीबद्दल वगैरे. तर मी तुम्हाला त्या बाबतीत मी तुम्हाला अजून त्यामध्ये क्लिअर वगैरे करून मी तुम्हाला व्हिडिओ तुम्हाला बनवून माहिती देईन. तर ते जे कमेंट आहे, जे आता तुम्हाला ते स्क्रीनवरती येईल. तर त्यांचं ते कमेंट काय आहे, एकदा आपण आता वाचून मी तुम्हाला दाखवतो. हे बघा, त्यांनी काय सांगितलंय, ह्यांचं नाव आहे राखी पाटील 381 असं 1381 असं चॅनलचं नाव आहे त्यांच्या, म्हणजे नाव आहे. तर आता त्यांचं कमेंट काय आहे बघा, योजना चालू करताना गव्हर्नमेंटनी फॉर्म भरण्यासाठी अंगणवाडी सेविका असतील किंवा इतर प्रतिनिधी असतील, त्यांना आमच्या घरी पाठवले आणि फॉर्म भरून घेतले. तेव्हा के-वाय-सी नाही आणि काही नाही. आणि आता वोटिंग झालंय तर हे असलं किचकट काम आम्ही ऑनलाईन कसं करणार? कोणाला येईल कॉम्प्युटर, लॅपटॉप कुठून आणायची योजना राबवायची तर ती तळागाळातील व्यक्तीपर्यंत गव्हर्नमेंटनी पोहोचवावी. जसे फॉर्म भरायला पाठवले, तसे के-वाय-सीला पाठवा. गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे ती त्यांनी पूर्ण करावी. आता आम्हाला त्रास का देता? का टेन्शन देता? तर ह्यांचं हे जे कमेंट आहे, ते अगदी बरोबर आहे ह्यांचं कमेंट, की गव्हर्नमेंटचं हे चुकलेलं आहे, की त्यांनी असं एक पर्टिक्युलर त्यांनी असं एक सी-सी सेंटर किंवा असं कुठल्यातरी माहिती सेवा केंद्रामध्ये वगैरे त्यांनी असं हे फॉर्म भरायचं किंवा ही प्रक्रिया चालू ठेवायला पाहिजे होती. सगळीकडे असं तुम्ही मोबाईलवरून भरू शकताय वगैरे असं हे नाही करायला पाहिजे. कारण का खूप जणांचं यामध्ये प्रॉब्लेम क्रिएट होतो, चुकतोय. त्यानंतरनं त्यांनी म्हणतात, की मोबाईलवर भरलेले ते फॉर्म चुकलेले आहेत. मग तुम्ही त्यासाठी एक काहीतरी उपाय तुम्ही ठेवा ना, की तुम्ही असं-असं तुम्ही पहिलेच सांगा, की फॉर्म हे असं-असं एक भरायचा आहे. अशी ही जी प्रोसेस आहे, हे सगळं तुम्ही सांगा. फक्त त्यामध्ये तुम्ही त्याची जी अटी आहेत ते सांगताय, की 21 वयाच्या पुढे आणि 65 वयाच्या आत फॉर्म भरावा लागणार आहे. ही अशी-अशी अट आहे याची. मग ह्याचे जे फॉर्म भरायची जी पद्धत आहे ते सुद्धा तुम्ही सांगा, की अशी जी लाडकी बहीण आहे ती, की त्यांची जी कमेंट आहे ती, की भरपूर असे लोक आहेत, की त्यांची ही सेम कमेंट असणार आहे. तुमचं कोणाचं काय-काय अशा बाबतीत हे असणार आहे. तुम्ही कमेंट करा तुमचं काही सुद्धा प्रॉब्लेम असेल तर. आणि हे जे ह्यांनी कमेंट जे केलेलं आहे ताई, तर मी असं जे ज्यांचं कमेंट प्रॉब्लेम असेल, तर मी त्यांना सांगतो, मी लवकरात लवकर या बाबतीत मी काहीतरी एक उपाय घेऊन येईन. मी प्रयत्न करत राहणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही मला सपोर्ट करत आहे, तोपर्यंत मी तुमच्यासाठी प्रयत्न करत राहणार. कारण की मला पण चांगलं वाटतंय तुमचं एक सबस्क्रायबर आणि तुमच्या प्रत्येक व्हिडिओला एक लाईक आला तर. कारण की मला माझा आत्मविश्वास वाढतो. मी व्हिडिओ बघून की सगळ्या एवढ्या लोकांना माझा व्हिडिओ आवडतोय आणि तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघताय. पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर मी YouTube माझा व्हिडिओ पुढे पाठवते आणि लोकांना आणि लोकं बघितले तर मला पण छान वाटेल. तर म्हणून असेल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त करून सबस्क्राईब करा आणि लाईक करा आपल्या चॅनलला. धन्यवाद.